तोही लोक कल्याणासाठीच राहील यात तीळ मात्र शंका कोणी बाळगायचं काही कारण नाही। साधारण 4 ते 5 वर्ष स्थानिक वृत्तपत्र आणि स्थानिक टीव्ही चॅनलच्या माध्यमातून खानदेश करार म्हणजे काय हे विविध मार्गाने समजवण्याचा मी भरपूर प्रयत्न केला। अनेकांना तो आजही उमजलेला नाही। त्यांच्या थोडक्यात सांगायचं म्हटलं तर खानदेश करार म्हणजे नेमकं काय, तर आधुनिक भारताच्या नवनिर्मितीसाठी सुचविलेले सक्षम असे पर्याय, त्या पर्यायांचा एकत्रित गुंफलेला मसुदा म्हणजेच खानदेश करार। विद्वान, बलवान, समृद्धीवान भारत निर्मितीसाठी शासनाला वेगवेगळे सुचवलेले पर्याय म्हणजेच खानदेश करार। खानदेश करार नाव एकच आहे, जसं एखाद्या पुस्तकाला टायटल एकच असतं, पण त्या पुस्तकात अनेक धडे असतात आणि प्रत्येक धड्यामध्ये अनेक पॅरेग्राफ असतात, अनेक मजकूर असतात। साळवे साहेब, तसं खानदेश करारामध्ये नाव एकच आहे, पण आधुनिक भारताची नवनिर्मिती करण्यासाठी जगाच्या शर्यतीत या भारताला उतरायचं असेल तर त्यासाठी आज आपल्याला वर्तमानातून भविष्यातले 50-100 वर्ष पुढे काय केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आज काय नियोजन केलं पाहिजे, आजची कायदा सुव्यवस्था कशी स्ट्रिक्ट झाली पाहिजे आणि जनतेच्या सोयी सुविधा कशा उपलब्ध झाल्या पाहिजे, मूलभूत गरजा कशा जनतेच्या पूर्ण झाल्या पाहिजे, जनतेला पायाभूत सुविधा कशा उपलब्ध करून दिल्या पाहिजे, याचं व्यवस्थापन आधुनिक पद्धतीने केलं तरच आधुनिक भारताची निर्मिती होऊ शकते, नाहीतर होऊ शकत नाही। येडे गबाळे सत्तेत जातात, पायाभूत सुविधा कशी उपलब्ध करून घेतली पाहिजे याची अक्कल शून्य असलेले नगरपालिकेपासून मंत्रालयापासून संसदेत जाऊन पोहोचतात। त्यासाठी अनेक काही गोष्टी चुकतात, मतदारांच्याही चुकत असतील, काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्याही चुकतात, ज्यांच्या जीवावर ज्यांची अवकात नाही, ज्यांची लायकी नाही, जे जनकल्याण करू शकत नाहीत, असे मूर्ख लोक राज्यकर्ते म्हणून या देशावर 70 वर्षापासून राज्य करत आले आणि त्यांचं शासन बदलण्यासाठी जनतेने 2014 मध्ये दृढ निश्चय घेतला आणि आजचे दिन आएंगे हे स्वप्न पाहत चांगल्या चांगल्या समाजसेवकांना पायदळी तुडवत पुन्हा तोच इतिहास रचला। ज्यांना जनतेच्या कल्याणाचे मार्ग माहित नाहीत, ज्यांच्याकडे जनतेचं सार्वभौम कल्याण कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्या आधुनिक कल्पना नाहीत, असे मूर्ख लोक नगरपालिकेपासून मंत्रालयापासून केंद्रापर्यंत जाऊन पोहोचलेत। चुकतं तुमचं बी आहे मित्रांनो। मतदान करत असताना आपण विचार न करता भावनेच्या आधारावर, धर्माच्या आधारावर आपण मतदान करतात। हा माझ्या नातेवाईकाच्या मौतीला आला, हा माझ्या लग्नात 11,000 वाजवून गेला, अरे हा कुठं बी उभाच राहतो, अरे तो काही कामाचा नाही। जो तुमच्या कल्याणासाठी आधुनिक कल्पना शक्ती आणि ती वैचारिक पातळी ठेवत असेल तोच आधुनिक भारताची निर्मिती करू शकतो। नाहीतर असे येडागवाडे 70 वर्ष राज्य करून गेले आणि आजचे दिनवाले वर्षभरामधून एकही आजच्या दिनाचा पूर्तता करू शकले नाहीत। म्हणूनच दाढीचे भाव 250 जाऊन पोहोचले। भारतीय अर्थव्यवस्था त्यांच्याकडनं कंट्रोलमध्ये झाली नाही। खूप वायदे केले होते त्यांनी की या देशात महागाई वाढू देणार नाहीत, महागाईमधून सामान्य जनतेला मुक्तता दिली जाईल, परंतु मित्रांनो कुठलाही आजच्या दिनांचा वायदा आजपर्यंत भारतीय जनता पार्टीकडनं पुढे झाला असं सर्वसामान्यांना वाटत नाही। मला हे मान्य आहे की 70 वर्षामधली बजबजपुरी काँग्रेसची केलेली घाण 2-4 महिन्यात, 6 महिन्यात, 8 महिन्यात, 10 महिन्यात, वर्षात पूर्ण होणार नाही, हे मला मान्य आहे। परंतु त्या भारतीय जनता पार्टीला अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो, सरकार तुमचं राज्यात बी आणि केंद्रात बी, जर खरंच तुम्हाला या जनतेचे आजचे दिवस आणायचे असतील तर आजच आधुनिक कल्पना शक्तीच्या जोरावर जे कार्य करत आहेत आमच्यासारखे समाजसेवक, ज्यांनी हा आधुनिक खानदेश कराराची कल्पना तुमच्यासमोर मांडलेली आहे, हा खानदेश करार एक वेळा स्वीकारून तर बघा, बलाढ्य भारतामध्ये हा देश टॉप 1 बनेल याची ग्वाही देतो। मित्रांनो 2012 मध्ये काँग्रेस सरकारची राजवट चालू होती, त्यावेळेला
विरोधी पक्षनेते म्हणून माननीय विनोद तावडे साहेब होते. त्यांच्याकडे खानदेश कराराचा पूर्ण बंच दिला. 2 पत्र त्यांनी मला दिले. एक पत्र माझं कौतुक करून पाठवलं, जे मी तुमच्या समोर आता सादर करत नाही, कारण मला स्वतःचं कौतुक करून घेण्याची सवय नाही. परंतु काँग्रेस सरकारला त्यांनी शिफारस पत्र पाठवलं. त्या शिफारस पत्राच्या प्रती मी आपल्या सेवेमध्ये उपलब्ध करून देत आहे आणि आपले वाचन झाल्यानंतर याचं पुढचं मार्ग करतो मी तुम्हाला की काय करायला पाहिजे होतं विनोद तावडे साहेबांनी आणि काय चालू. कुठल्याही पुराव्याशिवाय मी कुठली गोष्ट करत नाही. विनोद तावडे साहेबांचा सही शिक्का आहे, तारीख आहे, मंत्रालयातूनच आलेलं हे पत्र आहे. आपल्या माहितीस्तव अवलोकनासाठी आपल्याला देत आहे. माननीय पत्रकार बांधवांनो, विरोधात असताना ब्रह्मज्ञान शिकवणं सोपं असतं, पण सत्यात राहून कर्तृत्व सिद्ध करणं हे कठीण असतं. इमानदारीने कर्तृत्व सिद्ध करणं हे त्याच्यापेक्षा कठीण असतं. आणि खरोखर भारतीय जनता पार्टीमध्ये जर इमानदारांची भरती झाली असेल आणि माननीय विनोद तावडे साहेबांनी खरं या खानदेशाचा खरंच पुडका त्यावेळेला दाखवला असेल, तर अत्यंत विनम्रतेने त्या विनोद तावडे साहेबांना आणि भारतीय जनता पार्टीचे इथं जे कोणी असतील त्यांचे कार्यकर्ते मित्र त्या सर्वांना नम्रपणे सांगू इच्छितो की आपण त्यांना स्मरण करून द्या की आपण माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांना पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रात आपण खुलाशेवर सांगितलं होतं की खानदेश करार कसा फायदेशीर आहे आणि खानदेश करार झाल्यानंतर आधुनिक भारताची नवनिर्मिती कशी होऊ शकते. आपल्या या सरकारला, राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आपण त्याची आठवण करून द्यावी. मित्रांनो, हे मी माननीय विनोद तावडे साहेबांना सांगतो. मला कुठल्याही पक्षाकडनं कुठलंही तिकीट आयुष्यात नको. तुमचं सार्वभौम कल्याण व्हावं, या खानदेशात देखील विकासाची एक बुलेट ट्रेन धावावी आणि भारतीय इतिहासात या धुळे शहराचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जावं. हा मनापासून ध्यास आहे तावडे साहेब, हा मनापासून ध्यास आहे. म्हणून 1 वर्षापासून राजकारणापासून स्वतःला अलिप्त केलेलं होतं. या शहराची सगळी रचना बघितली. राज्यकर्ते काय दिवे लावतायत, विरोधक काय दिवे लावतायत, यांचा खेळ बघितला. चौपाटीच्या मुद्द्यावरून यांचं घाणेरडं राजकारण आणि मार्केट कमिटी यांचं सोबत संगत सामान्य माणसाला विचार करण्याला भाग पाडते. मित्रांनो, मतलब करता यांचा विरोध आणि मतलब करता यांचा संघर्ष आणि मतलबासाठी यांची मैत्री, यांच्यावर विश्वास ठेवून आपण वारंवार फसतात. 70 वर्षापासून फसत आलात आणि यावेळेला 2014 मध्ये देखील फसलेले आहात. तरी देखील विरोधासारखी भूमिका न करता मी सरकारचा मित्र म्हणून आपल्या समोर सांगत आहे. जरी मी शासनकर्त्यांचा कट्टर विरोधक असलो तरी मी तुकाराम महाराजांचा समर्थक आहे. निंदकाचे घर असावे शेजारी, मी निंदा करतो, पण कशासाठी? तुमचं आमचं येणाऱ्या भावी पिढीचं आणि या देशाचं कल्याण व्हावं यासाठी निंदा करतो. खानदेश करार झाला तर माझा वैयक्तिक काही लाभलो नाही, माझं वैयक्तिक कुठलंही नुकसान नाही. परंतु खानदेश करार झाला तर निश्चितपणे सांगतो, सार्वजनिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात सर्वांना सोन्याचे दिवस उगतील. पुन्हा या भारताला सोन्याची चिडिया म्हणून ओळखलं जाईल. आत्मविश्वासाने सांगतो, आजच्या दिनांचा वायदा करणारे माननीय पंतप्रधान साहेबांना त्यांची निंदा नालस्ती म्हणून नाही तर सामान्य माणसाच्या मनातील राग द्वेष म्हणून सांगतो कि माननीय पंतप्रधान जी, देश विदेश की परिक्रमा करने से ये भारत देश दुनिया के टॉप 10 में नहीं आ सकता, मगर अगर आप इस भारत के अंदर की गवर्नमेंट की सिस्टम को साफ सुथरा, क्लीन और क्लियर कर लेते हो तो आपकी सरकार बंद पड़ने से पहले, यह सरकार का कार्यकाल खत्म होने से पहले ये भारत टॉप 1 दुनिया में बन सकता है. पहले ये अंदर की सिस्टम को आप साफ सुथरा कर लो. मैं ये नहीं कहूंगा आपको माननीय पंतप्रधान जी कि मैं आपका विरोधक हूं या आपका समर्थक हूं. आपने जो वायदे इस दुनिया से किए थे और इस देशवासियों से किए थे, वो अगर आपको सही में पूरे करने हैं तो एक बार इस नाचिस का खानदेश करार जरूर पढ़ लेना और समझ में आए तो अच्छे दिन नहीं, बहुत अच्छे दिन ये देशवासियों के लिए लाना. हम सब आपके साथ खड़े रहेंगे. मित्रांनो, माननीय मुख्यमंत्र्यांजवळ विजन आहे, नियोजन आहे,
तरी जनता दुखी आहे. काँग्रेसजवळ देखील व्हिजन होतं, नियोजन होतं, तरी जनता अस्वस्थ होती. काँग्रेस सरकारच्या राजवटीत जनतेला पायाभूत सुविधा या परिपूर्ण झालेल्या दिसल्या नाहीत, म्हणून जनता त्यांना कंटाळली. सर्वांचं कारण शोधलं तर एकच सापडतं, फक्त भ्रष्टाचार. मुख्य व्यथाचा जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर सर्वांचं कारण एकच सापडतं, फक्त भ्रष्टाचार. मित्रांनो, आपल्या समोर एक छोटासा पुरावा देतो, ज्याच्यामुळे कदाचित नगरपालिकेचे डोळे उघडतील, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे डोळे उघडतील आणि पंतप्रधान साहेबांचे खरंच आजचे दिनाचा वायदा जो आहे तो पुरे करण्यासाठी त्यांना नक्कीच मार्गदर्शक सूचना कदाचित ठरू शकतील असं मला वाटतं. त्यामुळे ही जाहीर सभा आम्ही घेतली आहे. कोपऱ्यात निवेदन दिल्यानंतर त्याला केराची टोपली दाखवली जाते. आपण सर्वांच्या समोर या ठिकाणी उपस्थित असलेले शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या साक्षीने ते काही पुरावे देतो मी आपल्याला. जे कर्तृत्व आमदारांनी सिद्ध करायला पाहिजे, जे खासदारांनी सिद्ध करायला पाहिजे, स्थानिक क्षेत्रातील नगरसेवकांनी, ग्रामपंचायत सदस्यांनी करायला पाहिजे, ते त्यांनी आजपर्यंत केलेलं नाही. वर्तमानात त्यांनी करायला सुरुवात केली तर 2-4-5 वर्षात या संपूर्ण भारताचा इतिहास बदलेल आणि आधुनिक भारत निर्मितीच्या दिशेने वेगवान पावले पडतील याचा आत्मविश्वास मला आहे. त्या निमित्ताने मी आपल्याला थोडेसे पुरावे दाखवतो. लबाड्या मारणांच्या सभेमध्ये गर्दी मावत नाही आणि तुमच्या लोककल्याणाचा खरा मार्ग दाखवणाऱ्यांच्या जवळ लोकांना वेळ नाही. हेच या भारत देशाचं खरं दुर्दैव आहे आणि दुर्भाग्य आहे. जगामध्ये देश किती पुढे चालले याचा खुलासा मी आपल्याला नंतर देतो. पहिले आपल्याजवळ पुरावे देतो. मित्रांनो, आपण प्रत्येकाने प्लॉट विकत घेतलेले असतात, प्रत्येकाने घरं विकत घेतलेले असतात. त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाच्या घरात एक येणे ऑर्डर मिळते. कलेक्टरांकडनं येणे ऑर्डर असते, प्रत्येकाच्या फाईलला आहे, ती प्रॉपर्टीच्या फाईलला. आपल्यामध्ये कुणी एक असा व्यक्ती आहे का ज्याने येणे ऑर्डर पूर्णपणे वाचलेली आहे? असेल तर त्याने कृपया बोट वर करावा. खऱ्या अर्थाने आपलं सामान्य ज्ञान किती मागं आहे आणि कशामुळे या देशामध्ये विकासाची अधोगती झालेली आहे याचा हा पुरावा आहे. प्रत्येकाच्या घरात येणे ऑर्डर आहे, परंतु कुणीही वाचलेली नाही. आपल्यासाठी शुद्ध मराठी भाषेमधली येणे ऑर्डर आहे, पाठवतोय आपल्यापर्यंत, वाचा. आणि आजपर्यंत 70 वर्षामध्ये रस्ते, गटारी आणि दिवे हे फुकटात सरकारला करता येत होते मागील 10-20 वर्षामध्ये. पण या मूर्ख राज्यकर्त्यांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मिळून ते फुकटात होणारे रस्ते देखील तयार केलेले नाहीत. वाटप करे. आता तुम्हाला वाटत असेल महिन्यात फेकतोय, फुकटात कसं तयार होईल? येणे ऑर्डर वाचा. फुकटात तयार होणारे रस्ते होते, फुकटात तयार होणाऱ्या गटारी होत्या, फुकटात दिवाबत्ती, नळ पाईपलाईन आणि फुकटात उद्यान आणि बगीचे तयार होणारे होते, तेही झालेले नाहीत. येणे ऑर्डर आपल्यापर्यंत येत आहे. मित्रांनो, या येणे ऑर्डरमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला असतो ज्याची जमीन असते. मागील 10-20 वर्षामध्ये गावांमध्ये, शहरांमध्ये जेवढेही कॉलन्या वाढलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा, काही जे इमानदार आहेत ते रस्ते तयार करून ठेवतात, गटारी तयार करून ठेवतात. पण जे बेईमान आहेत त्यांच्या परिसरामध्ये आजही गटारी नाहीत, रस्ते नाहीत. बगीचेचं शहरात बोटावर मोजणे इतके जे पूर्वकालीन आहेत तेच आहेत, नवीन झालेले नाहीत. मित्रांनो, या येणे ऑर्डरला मंजुरी, लेआउटला मंजुरी कलेक्टर तेव्हा देतात. शासनाचा आदेश आहे की जिथं लेआउट पडेल, ज्याच्या जमिनीवर लेआउट पडेल त्या प्लॉट मालकाने, पहिले म्हणजे ज्याचे सर्व प्लॉट आहेत त्या प्लॉट मालकाने त्या परिसरातील सर्व रस्ते विकसित केले पाहिजेत. सांडपाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे म्हणून सर्व गटारी त्याने तयार केल्या पाहिजेत. परिसरातील मुलांना, वयोवृद्धांना बगीचे तयार व्हावेत म्हणून त्याने तो बगीचा विकसितही केला पाहिजे. आणि विकसित झालेल्या बगीचाला त्याने वॉल कंपाऊंड देखील केलेलं पाहिजे. याच्यामध्ये सर्व कलम आहेत. आणि ते झाल्याशिवाय कुठल्याही प्लॉटचा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार नाही. येणे ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. या धुळे शहरामध्ये मागील 20 वर्षामध्ये जितक्या कॉलन्या बसलेल्या आहेत त्या प्रत्येक कॉलनीतील ओपन प्लेसमध्ये आज बगीचे तयार झालेले पाहिजे होते. त्या प्रत्येक मोकळ्या मैदानाला आज वॉल कंपाऊंड झालेलं पाहिजे होतं.
हे फक्त जमीन मालकाच्या खिशातून सरकारला करायचे काम नाही. तयार झाल्यानंतर त्याचा फक्त देखभाल दुरुस्तीचा जिम्मा स्थानिक प्राधिकरणाकडे, म्हणजेच जर नगरपालिका अध्यक्ष असेल तर नगरपालिकेची जबाबदारी, मनपा क्षेत्र असेल तर मनपाची जबाबदारी, ग्रामपंचायत क्षेत्रात असेल तर ग्रामपंचायतीची जबाबदारी. मित्रांनो, फुकटात केल्यानंतर फक्त 1 रुपया शुल्कावर, कलम वाचा तुम्ही, फक्त 1 रुपया शुल्कावर ही जमीन, तिथले तयार केलेले रस्ते, बगीचे आणि गटारी या शासनाला वर्ग करावे लागतात. त्याच्यासाठी नगर रचनाकारांकडनं एक कमिटमेंट लेटर तयार करून घेतलं जातं प्लॉट मालकाकडनं. त्याची माहिती देतो तुम्हाला मी, आणि त्या कमिटमेंट लेटरमधील मुद्दा क्रमांक वाचा, तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, बुद्धिहीन राज्यकर्ते आपल्या मोठ्या महासभा नगरपालिकांमध्ये घेतात. याच्या नावाने निधी, त्याच्या नावाने निधी वाटप करून तो निधी लाटून खाऊन जातात. जे काम फुकटात व्हायला पाहिजे त्याच्यावर देखील निधी वर्ग केला जातो. आज तुम्ही विचार करा मित्रांनो, मागील 10 वर्षामध्ये करोडो अरबो खरबो रुपयाचा निधी कॉलनी परिसरामध्ये जो खर्च झालेला आहे तो वायफळ खर्च केला सरकारने. जे काम जमीन मालकांकडून केलं पाहिजे होतं ते काम सरकारने सार्वजनिक जनतेच्या कल्याणाचा असलेल्या संपत्तीतून केलं. असे मूर्ख राज्यकर्ते. हा कायदा माझ्या माहितीप्रमाणे कदाचित 20-25 वर्षापूर्वी काँग्रेसने काढला होता, या भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी. परंतु काँग्रेस सरकारकडे वेळच नव्हता की अधिकारी लोक या योजना जनतेपर्यंत पोहोचवता येत का नाहीत. काँग्रेस सरकारला याची माहितीच नाही राहत होती की त्यांनी केलेल्या कायद्यांचं, त्यांनी काढलेल्या आदेशांचं, त्यांनी बनवलेल्या नियमावलीचं पालन या राज्यात त्यांचे अधिकारी कर्मचारी करतायत का नाही करतायत याची शुद्ध 70 वर्ष काँग्रेस सरकारला नव्हती. म्हणून काँग्रेस सरकारने उत्कृष्ट अर्थसंकल्पना तयार केल्यानंतर देखील त्यांना जनतेच्या नजरेतून उतरावं लागलं. आणि तीच परिस्थिती आज भारतीय जनता पार्टीची चालू आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगतो, तुमचं विजन असेल पायाभूत गरजा पूर्ण व्हायचं, माननीय पंतप्रधानांचं असेल तर त्यांनी जरूर हा अध्यादेश वाचावा. कमिटमेंट पत्र नगर रचनाकारा अधिकारी प्रत्येक नगरपालिकेतून जिल्ह्याला देत असतात आणि त्यांच्या नियमांप्रमाणे हे सर्वे 10-20 वर्षापूर्वी पडलेले सर्वे लेआउटमध्ये जाऊन तपासावं. धुळे शहरामध्ये नाही तर राज्यामध्ये जेवढ्याही गाव शहरांमध्ये या मागील 10-15-20 वर्षात ज्या कॉलन्या बसलेल्या आहेत साडवे साहेब, त्या कॉलनी परिसरामध्ये राहिलेल्या गटारी, राहिलेले उद्यानं या जमीन मालकांकडून सक्तीने विकसित करून घेतल्या पाहिजेत. कायदा आहे, कायदा मोडून त्यांनी प्रॉपर्टी विकलेल्या आहेत, त्यांच्याकडनं दंड वसूल केला पाहिजे. विकासही होईल आणि खाली झालेल्या तिजोऱ्याही भरतील. अर्थरचना उत्कृष्ट असताना देखील तिचं पालन केलं जात नाही. त्यामुळे ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या चिंधड्या झालेल्या आहेत. मित्रांनो, परवा तेरवाची बातमी कदाचित तुम्ही टीव्हीवर पाहिली असेल. अवघ्या 43 तासात देवरे साहेब, बेडके साहेब, सन्माननीय श्रोते सज्जन मायबाप हो, 43 तासात चीनमध्ये उड्डाण पूल तयारही होऊन गेला, तो बसूनही गेला आणि त्याच्यावरून शेकडो टनच्या गाड्यांचा वापरही चालू होऊन गेला. 43 घंट्यामध्ये चीन ती कमाल करू शकते आणि या देशामध्ये 50-50 वर्षापर्यंत अक्कलपाड्यासारखे धरणं सडक पडतात. मनमाड इंदोर रेल्वे मार्गासारखे मार्ग अडकून पडतात. जगाच्या शर्यतीत स्वतःला उतरवायचं असेल तर आपण केलेले नियम यांचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे. सर्वसामान्य माणूस घर बांधतो, अपार्टमेंट बांधतो, थोडंसं काही चुकलं का नगरपालिकेची नोटीस त्याच्या घरात येते आणि ज्या सार्वजनिक क्षेत्रातून सार्वभौम जनतेचं कल्याण होणार आहे त्या ठिकाणी टेबला खालून लाखो करोडो घ्यायचे आणि कलेक्टरांनी देखील त्याच्या कर्तव्याचा विसर पाडावा, आयुक्तांनी देखील त्यांच्या कर्तव्याचा विसर पाडावा आणि राज्यकर्ते जे अक्कल शून्य आहेत त्यांनी अभ्यास न करताना फक्त मोह ठोकावी. याच्या पलीकडे या देशामध्ये सामाजिक विकासाचं राजकारण होत नाही.
हे बदललं पाहिजे आणि हे बदलण्यासाठी संपूर्णपणे आधुनिक विचारधाराने गुंफलेला हा खानदेश करार याचं पुन्हा स्मरण त्या माननीय विनोद तावडे साहेबांना मी करून देत आहे, या धुळे शहरातील तरुणांना करून देत आहे. भारताला पुढे आपल्यालाच सांभाळायचं आहे. आधुनिक भारतात स्वाभिमानाने रुबाबाने जगायचं असेल, त्या भारताला आधुनिक निर्मितीकडे घेऊन जाण्यासाठी तुम्हा सर्वांना मायबाप माझ्यासोबत कदाचित 2, 4, 5 वर्षाच्या पलीकडे जास्त नाही, पण तेवढे दिवस थांबावं लागेल आणि सोबत राहावं लागेल. नक्कीच सांगतो, कुंडी पाटलाची औलाद आहे, जमीन नांगरून त्याच्यात सोनं पिकवायची धमक आहे. या सरकारला खानदेश करार मंजूर करण्यास भाग पाडू शकतो. बुद्धीची ताकद आहे, मनोबल आहे, फक्त साथ तुमच्यासारख्यांची अपूर्ण पडते. म्हणून या शहराचा, जिल्ह्याचा आणि देशाच्या विकासाला माझा हातभार लागू शकत नाही. हे माझं नाही तर या भारत देशाचं दुर्भाग्य समजतो. खूप काही करण्याची इच्छा आहे. छत्रपतींच्या विचारधारेवर, महामानव बाबासाहेबांच्या विचारधारेवर खूप काही या देशाला देण्याची इच्छा आहे. परंतु या देशाचा वर्तमान असा बदललेला आहे की बेमानांच्या सोबतीत 100 लोक चौकात उभे राहतात आणि इमानदारासोबत 4 उभे राहायला तयार होत नाहीत. हे या देशाचं दुर्भाग्य आहे. मित्रांनो, जगाच्या पाठीवर जेवढे विकसित देश झालेले आहेत, त्या विकसित देशांमध्ये छोटं उदाहरण तो अमेरिकेचं, बाहेरच्या वंशजाला ते राष्ट्राध्यक्ष बनवू शकतात का? कारण त्याच्या विचारांमध्ये, त्याच्या वैचारिक क्षमतेमध्ये ती पात्रता त्यांनी पाहिली की हे आपल्या देशाचं कल्याण करू शकतात. ते जात धर्म पाहून मतदान करत नाहीत, लोक कल्याणाची बौद्धिक क्षमता पाहून मतदान करतात आणि जात धर्म पाहून पाठिंबे किंवा जाहीर सभांमध्ये गर्दी करत नाहीत. वैचारिक पातळी पाहून ते गर्दी करतात. त्यांनी विचार मांडले तर फेसबुकवर, ट्विटरवर, व्हॉट्सअपवर झपाट्याने तरुण विचार पोहोचवतात आणि आमच्यासारखा सामान्य माणूस ज्या वेळेला रक्ताचं पाणी करून, जीवाचा हातापिटा करून सांगतो की बाबा रे, हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुळात जन्माला येणाऱ्या बाल बच्चांच्या भविष्यासाठी लढतो आहे, त्यांच्या जीवनामध्ये सोनेरी विकासाचा दिवस उगावा, यासाठी हा खानदेश कराराचा संघर्ष मी मागील 5 ते 10 वर्षापासून करत आहे. अरे बाबांनो, वर्षात 4 महिने देवही झोपतात आणि खोबडी एकादशीला तेही जागे होतात, पण तुम्ही 5-6 वर्षापासून असे कसे झोपलेले आहात की तुम्ही जागेच होत नाहीयेत. अरे देवांपेक्षाही जास्त तुमची निद्रा इतकी कशी प्रिय आहे आणि झोपला तो संपला. मित्रांनो, अजूनही जागे व्हा. मी कुठल्याही राज्यकर्त्याच्या विरोधात, कुठल्याही पक्षाचा विरोधक नाही. मी लोक कल्याणाचा समर्थक आहे, म्हणून मी स्पष्ट निंदा कुठल्याही पक्षावर करतो. मला कुठलाही पक्ष प्रिय नाही, कुठल्याही पक्षाशी राजकीय वैयक्तिक द्वेष नाही. मी निवडणुकीत अपयश झालो हे माझ्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे नाही, तर या ठिकाणी देशामध्ये काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या गद्दारीमुळे मी निवडणुकीत अपयशी झालेलो आहे. हे सिद्ध करण्याचा मी प्रयत्न देखील केला. आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयांकडून मला वारंवार पत्र आलेत. वारंवार पत्रांमध्ये जिल्हाधिकारी सांगतात की ही केस एसपीच्या अंडरमध्ये, एसपी पत्र पाठवतात ही केस कलेक्टरांच्या अंडरमध्ये, आणि चिलन तमाखू ऊस घरको अशा पद्धतीने 1 वर्षाचा काळ लोटून टाकला. शेवटी मीही नान सोडून दिला. कारण इनमीन 5 वर्षामध्ये 1 वर्ष या सरकारचं वाया गेलं. जनतेचे आजचे दिन आले नाहीत. जनता त्यांना शिवाया द्यायला अक्षरशः चौकात उभे राहून शिवराळ भाषा वापरायला लागली. इतकी लज्जास्पद गोष्ट त्यांच्यासाठी घडायला लागली. हे त्यांचं दुर्भाग्य आहे मित्रांनो. हे त्यांचं दुर्भाग्य. त्यांना बदलून खऱ्या अर्थाने जर त्यांनी जनतेला की दिलेली आश्वासने पूर्ण करून घ्यायची असतील, खऱ्या अर्थाने त्यांना आजचे दिन आणायचेच असतील, तर मी जरी त्यांच्या विरोधात असलो तरी त्यांचा विरोधी मित्र त्यांनी मला समजावा आणि मी मांडलेल्या खानदेश कराराचा एक वेळा मनापासून त्यांनी अभ्यास करून बघावा. निश्चितपणे सांगतो, जर खऱ्या अर्थाने त्यांच्या मनामध्ये कुठंतरी लोक कल्याणाची भावना तीड मात्र जरी जागी असेल तरी ते खानदेश कराराला नाकारू शकत नाहीत. हे आत्मविश्वासाने सांगतो. या देशाची व्यवस्था जशी काही
किचकट निर्माण होऊन गेलेले आहे, विकाऊ होऊन गेलेले आहे की या देशामध्ये कुठल्याही पक्षाची राजवट आली तरी जनता 4-6 महिन्यात त्यांना शिव्याच घालते. याचं कारण शोधलं असता मित्रांनो आपल्याला स्पष्ट शब्दात सांगतो, या भारतीय तिजोऱ्यांमध्ये, भारतीय सरकारच्या तिजोऱ्यांमध्ये जी संपत्ती जाते ती ही शासकीय अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यानेच जाते आणि तिजोरीतील जो काही निधी खर्च करण्यासाठी निघतो तोही शासकीय अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्याने निघतो. आपल्या देशाचे जागले चोर आहेत. हे तीनपाट नेत्यांचे अवकाश नाही की तुम्हाला लुटून घेतील. या देशाचे हे जागले चोर आहेत ज्यांना आपण संपत्तीची जागल करायला दिलेली आहे. चांगले चांगले कलेक्टर लेवलचे अधिकारी विकले जातात. आज पायाभूत सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांनी दिलेला जो GR आहे, त्यांनी जी येणे ऑर्डर दिलेली आहे त्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये जर 50% बी कामं झालेले असतील मित्रांनो तर आयुष्यात तुमच्या समोर सभा घेणार नाही. त्यांनी अहवाल तयार करावा. माननीय मुख्यमंत्र्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टीला देखील नम्रपणे सांगू इच्छितो, मी सर्वसामान्य अपक्ष व्यक्ती आहे. या देशाबद्दल मला कळवण आहे. तुमचं शासन वरती आहे आणि खाली आहे. राज्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात नवीन लेआउट जे 10 वर्षात 20 वर्षाच्या कॉलनी वसलेल्या आहेत त्यांचा सर्वे करा आणि कुठल्या कुठल्या जमीन मालकाने दिलेल्या नियमांची पायमल्ली केली असेल तर त्यांची यादी तयार करा. त्यांच्याकडनं या गटारी तयार करण्याची रक्कम वसूल करा, रस्ते तयार करण्याची रक्कम वसूल करा, सामान्य माणसांसाठी उद्यानं विकसित करण्याची रक्कम वसूल करा. मग बघा एका वर्षात चौकात चौकात उद्याने, सांडपाणी स्वच्छ, नळाचं पाणी, सर्व व्यवस्था एकदम उत्तम दर्जेदार होऊन जाईल. मित्रांनो ज्यांच्याकडे चुकून सरकारने या 10-20 वर्षामध्ये कॉलनी परिसरात रस्ते तयार करून टाकले असतील, गटारी तयार करून टाकलेले असतील म्हणजे आहेतच, त्यात काही शंका नाही.